नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गोजे कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. पहिली तर गोष्ट की महाराष्ट्रामध्ये गुप्त नवरात्री म्हणजे काय किंवा आपल्याला नवरात्री म्हणलं तर चैत्र नवरात्री एवढंच माहित आहे. मात्र गुप्त नवरात्री देखील आपल्या भारतामध्ये साजरी केली जाते. आता ही गुप्त नवरात्री विषय काय आहे? गुप्त नवरात्रीला काय काय उपाय करायचे आणि देवीच्या कोणत्या स्वरूपांचं पूजन करायचं आणि त्यांपासून कोणकोणत्या फळांची प्राप्ती करून घ्यायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला प्रारंभ करूयात. गुप्त नवरात्री कधी येते आणि किती वेळा येते? तर गुप्त नवरात्री माघ महिना आणि आषाढ महिना अशा दोन्ही महिन्यांमध्ये येते आणि जी मुख्य नवरात्री असते, जी नवदुर्गांची आपण साजरी करतो, ती नवरात्री ही चैत्र महिन्यात येते. चैत्र महिन्यातील जी नवरात्र आहे ती देवीच्या 9 स्वरूपांची असते. मात्र ही जी पण काही गुप्त नवरात्र आहे ही तांत्रिक उपासनेसाठी अतिशय उत्तम मानली जाते आणि म्हणूनच या नवरात्रींना गुप्त नवरात्री असे म्हणले जाते. या नवरात्रींमध्ये माता आदिशक्तीचे जे पण काही 10 स्वरूप आहेत, दशमहाविद्यांचे स्वरूप आहेत, त्या दशमहाविद्यांची पूजा केली जाते, त्या दशमहाविद्यांची सेवा केली जाते व त्यांच्यासाठी विविध प्रकारचे बलिदान, विविध प्रकारचे अभिषेक पूजा, विविध प्रकारचे कर्मकांड व तांत्रिक क्रिया करून त्यांना प्रसन्न केलं जातं. तर आता आपल्याला काही तंत्रविद्या तर करायची नाहीये, मात्र सात्विकरित्याच त्यांना प्रसन्न करून आणि आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत. जर का तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल तर तुम्ही या काळामध्ये माता कालींची सेवा करा, त्यांची पूजा करा. जर का तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर माता लक्ष्मींची पूजा करा. जर का तुम्हाला शक्ती प्राप्ती हवी असेल तर तुम्ही दुर्गा माता व बगलामुखी माता यांची पूजा करा. जर का तुम्हाला असं हवं असेल की तुम्हाला सर्वत्र विजय प्राप्ती हवी आहे, कोर्ट कचेरी असेल, राज्य असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, शत्रूंवरती विजय मिळवायचा असेल, जर का तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची तंत्रबाजा झालेली असेल तर त्याच्यातनं तुम्हाला निरसन हवं असेल तर अशा वेळेला तुम्ही बगलामुखी माता यांची पूजा करू शकता किंवा त्यांची जी काही साधना असेल, त्यांचे जे काही मंत्र असतील ते गुरूंच्या सानिध्यात किंवा गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये राहून आणि करू शकता. तुम्ही या काळामध्ये श्री सूक्ताचं देखील पठण करू शकता. तुम्ही डाळिंब हे जे काही फळ आहे हे माता राणीला अतिशय प्रिय आहे. त्याच्यामुळे मातेला तुम्ही डाळिंबाच्या रसाने अभिषेक करणे किंवा मातेला त्या डाळिंबाचं जे काही फळ आहे ते अर्पण करणे इत्यादी क्रिया तुम्ही करू शकता. शतचंडी, सहस्त्रचंडी किंवा चंडी पाठ असेल, त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. मग तो तुम्ही प्राकृत मराठी असेल, प्राकृत एखादी वेगळी तुमची भाषा असेल तर त्या भाषेमध्ये देखील तुम्ही करू शकता. त्यामध्ये काही वावगं नाहीये. फक्त एवढंच की तुम्हाला नियमांचं पालन हे काटेकोरपणे करायचंय आणि जमेल तेवढं तुम्हाला या काळामध्ये सर्व गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत. कोणत्याच प्रकारे तुम्ही कोणती साधना करताय, कोणत्या मंत्राचा जप करताय इत्यादी कोणतीच गोष्ट बाहेर लोकांना कळू द्यायची नाही. त्यामध्ये मातेला तुम्ही खीर, पायस, डाळिंब, केळी, शिरा, त्याच पद्धतीने इतर गोड नैवेद्य किंवा दुधाने तयार झालेले जेवढे पण काही नैवेद्य आहेत ते अर्पण करू शकता. मातेला लाल, पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. जर का काली मातेची व माता धुमावती यांची तुम्ही पूजा करणार असाल तर या काळामध्ये लक्ष ठेवायचं की तुम्हाला काळ्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. मात्र इतर कोणत्याही मातेच्या पूजेला तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायची मुभा नाही. 15 जुलै ते 23 जुलै या काळामध्ये काळे कपडे परिधान करणे, केस दाढी कट करणे किंवा इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे, आपल्या घरातील स्त्रीचा अपमान करणे हे टाळायचं आहे. प्रयत्न करायचा आहे की आपल्या घरातनं एक पोळी ही गाईला, दुसरी पोळी कुत्र्याला गेलीच पाहिजे. जर का तुम्ही व्रत करताय किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय करताय तर अशा वेळेला हे उपाय झालेच पाहिजे. आषाढ गुप्त नवरात्री जी प्रारंभ होत आहे ती 15 जुलै 2026 रोजी प्रारंभ होत असल्या कारणाने या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही कलश स्थापित कराल किंवा जो घट आहे तो स्थापित कराल दशमहाविद्यांच्या नावाने, तो मुहूर्त आहे सकाळी 5:33 ते सकाळी
10 वाजून 9 मिनिटांपर्यंत या काळामध्येच तुम्हाला जे काही घट आहे किंवा जो कलश आहे किंवा जे पण काही तुमचं अनुष्ठान आहे ते मांडायचं आहे व ती पूजा प्रारंभ करायची आहे. हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. तुम्ही दुर्गा मातेच्या मंत्राचा सुद्धा या काळामध्ये जप करू शकता. ओम हिम दुम दुर्गायै नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै नमः किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करू शकता, जो की असा ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. या सुद्धा मंत्राचे तुम्ही जप करू शकता. आता ते तुमच्यावरती आहे की तुम्हाला कोणता मंत्र सोपा वाटतोय. मात्र लक्षात ठेवायचं आहे की बीज मंत्रांचं पठण किंवा ओमचं पठण हे तुम्ही तेव्हाच करायचं ज्या वेळेला तुम्ही गुरु केलेले आहेत, तुम्ही गुरूंच्या सानिध्यात आहात, ज्या वेळेला तुम्हाला गुरूंनी आज्ञा केलेली आहे त्याच वेळेला. जर का तुम्ही बगलामुखी माता, माता भैरवी आणि माता भद्रकाली कालिका यांची जर का पूजा करताय किंवा माता धुमावतीची पूजा करताय, अशा वेळेला गुरूंना पहिले विचारणे की मी ही साधना करू का, ही ह्या देवतेची पूजा करू का, आणि तरच ती पूजा करायची आहे. माता धुमावतींची पूजा कोणत्याही गृहस्थानी ब्रह्मचार्याने करायची नाही. कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीने तर मुळातच पूजा करायची नाहीये. धुमावती मातेची पूजा ही घरापासून लांब स्मशान किंवा नदी तीरावरती, समुद्र तीरावरती केली जाते किंवा एखाद्या गुहेमध्ये, पर्वतावरती केली जाते. घरामध्ये किंवा गृहस्थांमध्ये माता धुमावतीची पूजा केली जात नाही. माता भैरवींची पूजा ज्या वेळेला तुम्ही करताय त्यावेळेला लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता आणि माता भैरवींची जी काही पूजा आहे ती तुम्ही घरामध्ये करू शकता. मात्र ती सात्विक असू शकते किंवा राजसी असू शकते एक वेळ, पण तामस प्रवृत्तीने ती पूजा करायची नाहीये. कोणत्याही प्रकारे तुम्हाला बलिदान हे द्यायचं नाहीये, कारण का दशमहाविद्यांना बलिदान देणे हे तोंडाचा खेळ नाही, कारण का ती तांत्रिक पूजा आहे, ती तामस प्रवृत्ती होते. आणि अशा वेळेला तुम्हाला एखादे ज्ञानी गुरुजी हवेत त्या ठिकाणी किंवा तुमचे स्वतःचे गुरु त्या ठिकाणी उपस्थित हवे, तेव्हाच तुम्ही हे सर्व क्रिया करू शकता. जरी तुम्ही प्रकांड पंडित असाल, प्रकांड तुम्ही विद्वान असाल तंत्रामध्ये, तरी देखील मी तुम्हाला नकार देईल की तुम्ही स्वतःच्या हाताने सर्व कुटाने करू नका. कारण का असं होऊ शकतं की दशमहाविद्यांपैकी एखाद्या महाविद्याला जर का राग आला तर ते तुम्हाला शाप देऊ शकतात किंवा तुमचं काहीतरी वाईटही होऊ शकतं. त्यामुळे प्रयत्न करायचा की या काळामध्ये चुकून पण मनाने कोणतीही क्रिया करायची नाहीये. प्रत्येक गोष्ट गुरूंना विचारायची आहे किंवा जर का तुम्हाला काही शंका कुशंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचंय. आम्ही लगेचच्या लगेच ताबडतोब त्याच्यावरती प्रत्युत्तर देत असतो. टीम तुम्हाला प्रत्युत्तर देत असते आणि जर का ती कमेंट मी वाचली तर स्वतः मी सुद्धा कमेंटला रिप्लाय देत असतो. अनेक कमेंट्सला मी रिप्लाय देत आहे आणि अनेक लोक आज कर्मकांड दर्शनच्या परिवाराला जोडले गेलेले आहेत. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा एकदा असाच एखादा ज्ञानी व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत हरिओम.